नतमस्तक होऊन आणि भगवंताच्या चरणाला नतमस्तक होऊन तुम्ही जमलेले सर्व साधू संत तुमच्या पण संतांच्या चरणाला नतमस्तक. कथेचा अनुसंधान असं आहे, कोण कोणाला सांगता ही कथा बघा, लक्ष द्या. राजा सुग्रीव भगवान रामचंद्राला सांगतोय आणि झालेली कधी माग झालेली कथा आहे. रामाने विचारला, रे तुम्ही तर सख्खे भाऊ भाऊबित आणि सख्खे भावा भावामध्ये द्वैत, असं एवढं मोठं तुमचं युद्ध लागायचं, दुश्मनी लागायची कारण काय? म्हणून राजा सुग्रीव ही कथा सांगू लागलेला आहे. भैर्यामध्ये वरी आल्याच्या नंतर वाईने माझ्याशी बातचीत केली, ती भैर्यात झाली. खाली भैर्यामध्ये तो म्हणत होता, मनाची मनाला विचार करत होता, वाळे अरे मी ज्या सुग्रीवाला आणि वरी दरवाजावर बसवलं भैर्याच्या, तिथे एखाद्या टायमाला या राक्षसाने त्याला निश्चित मारला असावं. सुग्रीव मारला माझं मारलाच असं नाही. पुन्हा मी विचार केला म्हणताय काय? नाही नाही, अजिबात नाही. त्रैलोक्यातले कसले बी आले बर का, अतिरथी महारथी त्यांच्या बापाला मारणार नाही माझा सुग्रीव, मग इथं काय येत नाही आणि हे मला वाट का दाखवित नाही हो, असं भगवान रामचंद्राच्या समोर आणि सुग्रीव झालेली कथा सांगू लागलेला आहे. सुग्रीव मारिला तत्वता बंधुस्ते परम व्यथा, रडत रडत चडफडत गावचा मजधारी. असं म्हणला सुग्रीवा. मला वाटलं मारलंच की काय, म्हणून मी म्हणायला लागलो, सुग्रीव ए सुग्रीवा कुठे आहेस बाबा, का भेटत नाहीस मला, काय येत नाहीस? असं मी मध्ये म्हणलो, इकडून तिकडं तिकडून इकडं भैरत पळायला लागलो, रडायला लागलो, धया मोठ्या मोठ्याने रडायला लागलो. पण तिथं तू माझ्याकडे आला नाहीस, असं वरी आले होते मला म्हणला. असं पुन्हा पुन्हा सुग्रीव सांगू लागलाय. सख्खे समन्वो अनुमात्र नाही विरोधू, सुग्रीवांतरला बंधुए दुःख सिंधू मज झालाय. अरे 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 काय करावं आता? आम्हा दोघांमध्ये कसल्याच प्रकारचा विरोध नव्हता महाराज, भांडण नव्हतं, काही नव्हतं. आम्हा दोघाचा एक गास दोघाचा होता, एवढं होतं. पण एवढा माझा भाऊ माझ्या प्रेमातला असून माझ्यापासून अंतरला गेला, निश्चित त्या दैत्याने मारला असावा आणि माझा भाऊ मला आता भेटत नाही हो. काय करू मी आता? असा वाडी भैर्यात रडत रडत स्वत करीत होतो. केवता गेला से सुग्रीवा, तव माझा निज विसावा, दैत्य मारोणी आरो देखेवाय, बंधू गौरवा विसरलासी. अरे सुग्रीवा कुठं गेलास बाबा? माझा भाऊच रे सुग्रीवा, आणि दैत्याने तुझ्यावर घाला घातला का काय? मारलं का काय रे सुग्रीवा? काय येत नाहीस माझ्या समोर? मुलंगवानी मजा आज्ञेसी, सुग्रीव नावाचे लघु शंकेसी, दानवी निर्धारिले त्यासी बुक्सा बुक्सी सुंदर. काय सांगू बाबा? ए सुग्रीवा, लग्नीला जर जायचं ठरलं तर मला विचारल्याशिवाय जात नव्हतंस. पाणी जर प्यायचं ठरलं विचारल्याशिवाय, दादा पाणी पिऊ का? एवढा आपल्या दोघांचा विचार आणि तुला कसा दैत्याने घाला घातला रे? ए सुग्रीवा कुठे आहेस रे सुग्रीवा? सुग्रीवान युवराजा जीव प्राण आत्मा माझा, दैत्य मारिला युद्ध समराय.
माझ्या आज्ञाच्या बाजूला अजिबात काम करीत नव्हता. असं एवढा होता बर का. आणि एवढा माझा भाऊ प्रेमातला असून दैत्याने मारायचं काम केलं काय की. काय केलं? केलं नाही ना. केलं काय की अनेक वचनी बोलायचं म्हणजे संशय होणी थोर अनेक पाप नाही. आपल्याला प्रमाणात नाही जायचं. प्रमाण मला लांबच बसतंय म्हणून असं झालं का काय. परत जाऊ द्या. एवढा माझा प्रेमातला भाऊ मेला. मी कशाला वाचलो असं. मेलो असतो तर बरं झालं असतं ना. मी सुद्या आता काय करू. असं राजा सुग्रीव राजा भगवान रामचंद्राला झालेली हकीकत मागची समोरासमोर सांगायला सुरू केली. जरी मदचा वेळ आला असता तरी सुग्रीव माझा वाचता. परद्वारी म्या ठेविला सोय बंधुता म्या केले. हा माझ्या सोबत यायचं म्हणत होता. मला म्हणला होता सुग्रीव दादा मी तुमच्या बरोबर येतोच. मी म्हणलं नको नको अजिबात यायचं नाही. त्या एक दैत्याला माराय दोघाची काही अजिबात गरज नाही. तू ह्या भैरेच्या दरवाज्यावर बस. दुसरे कोणी जर दैत्य आले तर आतमध्ये येऊ देऊ नको असं म्हणून मी ठेवलं. आणि माझ्याकडूनच त्याचा घात झालाय असं म्हणावं लागेल. मी जर सुग्रीवाला मध्ये नेला असता का नाही. पर सुग्रीव मेलाय का हे फक्त संशयात्मक आहे महाराज. आणि संशयात्मक संपवायचं ज्यांना असेल ना त्यांनी ऐकावा रामायण. आणि ज्यांना संशयात जाऊन काही लोकांना फसवायचं असेल त्यांनी ऐकावा महाभारत. पांडव परताप. आणि मग तिथं तुम्हाला ते कसं फसवायचंय कसं कुणाला चकवायचं हे ऑटोमॅटिक कळतं. असा राजा सुग्रीव रामाला सांगू लागलेला आहे. तुझा बाहेर केला घात कोंडीले विवरात माझा करावया उठणार्थ येई धावत बंधुराया. काय सांगू सुग्रीवा तुला दैत्याने वरी मारल्या गेलं. मला ह्या भोयऱ्यात पडल्या गेलं. अरे बाबा लवकरात लवकर ये. माझा उद्धार करायचा बघ. या भैऱ्यातून मला वही काढायचं बघ. असा वाई आणि मधी स्वतःची स्वतःला एकल्या मनाला स्वतःला बोलतोय महाराज. कुणाला बोलतोय मध्ये भैऱ्यात हे एकलं स्वतः बोलतोय. आणि ती माझ्या एक साधूची कमाल आहे महाराज. काय भविष्य कळ असेल त्या साधूला जनार्दन स्वामीला.